हा स्वतः आता असं फोटो का लागला छातीत. गाईज आता आम्ही निघलोय महाबलेश्वर होता भीमाशंकरला जायला आणि इथे बघू शकता. बाय बाय. पप्पा नाही येत. हिला कातोरीला कुठे घेऊन चालल्या? कातोरी कुठे? कातोर ए वया मुला ना नको जाऊ मा. इथे मम्मीची तयारी झाली बघू शकता. थोडा भूक लागले आपण समोसा पाव घेतो आणि बघू चला आता हे काय घेऊन देतो मला. घेतलं असतील ते नाही तरी घेत आहे. घे देतो क्रीम ऑनियन चिप्स. चिप्स घेतले नाही का? नाही कोणतं? क्रीम ऑनियन. क्रीम ऑनियन. एक अमूल दूधची बॉटल घे. अमूल दूध दे ना. पैसे घे चल. अमूल दूधची बॉटल कितीला? त्याची चीज केक खाला ना बराबर एक तिने चीज केक खाला. अमूल दूधची बॉटल विचार ना तिला. अमूल दूध का बॉटल कितने का? 30 रुपयाला दे. नको 10 रुपये दे तू. ना दे का पैसा पैसा दे दे तू दे. कोणती पाहिजे? पिंक. हा पिंक दे. आता पैसे मी देतो ना. हा मी नाही घेतले ना. चलो गाईस इथून पप्पाला उचलले म्हणजे पिकअप केले आणि इथं लगेच प्रांतीची मांग चालू झाली. असं चिकन गाईज इथं आलो आम्ही गजानन मार्केटला. मम्मीला चप्पल घ्यायला बघू शकता तुम्ही. तर आम्ही गोदडे शिवारा टाकलेला घेतो आता आणि इथं बघू शकता तुम्ही. आम्ही आहोत वारपला आता आम्ही जस्ट गोदड्या बिद्या घेतल्या ना. आता इथं फ्रुट्स खाता बघा. इथे मम्मी इथे बाहेर इथे की नानी इथे पप्पा कापू का या पेरू खायला आणि प्रांजू पेरू खाते. नानी घर काय मम्मी पेरू कपतो. चला बघू आता खाऊ पेरू पहिले. बघा इथे आम्ही अर्ध्या रस्ते जाऊन म्हणजे इथं मागं तुम्हाला दाखवतो. एंट्री छान आहे. चला बघू आता. काही बघू शकता इथे कसं बसलेलं आहे. आम्ही तर थोडासा खायला उतरलं बघा कशी प्रांजमची. आता आम्ही मालसेच घाटांवर उतरलेलो जेवायला आरती जेवताना आणि बघू शकता तुम्ही धबधबा. असा ब्लॉक करता का काहीच. इथं बघू शकता कसा धबधबा. बघू शकता
हां थोड्याच वेळा काय मला तो मार्केट घाट पार करणार आहे. हां बघू मग कसं काय तुम्हाला दाखवतो. टेन्शन काय घेऊ नका. मग ते ओके. बघा काय त्यांनी ब्लॉक काढला. तर बघू शकता यांचा फोटोशूट चालू आहे. जाणीला नुसतं फोटोशूटच करायचं आयुष्य आपला हाऊस आहे नुसती. खुश बघ गेली. बघा आता मम्मीच्या कशा बसल्या जेवून. अजून जेवताना सगळी जेवती तरी 4 चपात्या खाल्ल्या नाही. आणि बघू शकता प्रांजू जेवले तरी पण तिला काहीतरी खायचंच आहे. कारण तिला खायला खूप आवडतं. नुसती खातच असते कधी पण. काय खाते ग बघा. निघली आता रागा. ते बघा तर आता आम्ही चाललोय धबधब्याचा निरीक्षण करायला. बघू शकता तुम्ही धबधबा. तर तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो आम्ही कसं आहे ते. आणि काही चप्पल बघू शकता. खतरनाक चप्पल अशी घेऊन चालले. आणि या चप्पलीचा एवढा घाण वापर आहे ना. बराबर पण वाटत नाही चप्पल घालायला. एवढी मोठी चप्पल घाला. इथे पाणी वगैरे खूप असं सटासुडं सगळं झालं. कोणीतरी इथे ब्लिचिंग पावडर म्हणून टाकली. पाय कितकं चप्पल किती मोठी घातली बघा. काय बोलायचा सांगल कोण. तर काय झालं तुम्ही बघू शकता. निसर्ग असा आहे की मन रमले जाईल असे निसर्ग आहे. डोंगर दरीतून अशा वाहणारे धबधबे आणि आपल्या गावरान शिव्या. आपण कुठे बाहेर गेलो म्हणजे असं डोंगर दरीतून आपण तिथे गावरान शिवाय ऐकायला असं होणार कधीच नाही. चपलीचं काय हाल करून टाकल्या नी. आता इथं आलो आहे आम्ही ओझरच्या मंदिरात. खूप सुंदर असा निसर्ग आहे. हे बघा. आता पण गेलो तर काय नको सकाळी जाऊ. तिथे पाण्याच्या फ्रेश दर्शन येतं का आता जायचं शकता. आता तुम्ही हा आहे ओझरचा गणपती आणि हे इथं पाय धुण्यासाठी आहे. तर हा मंदिर आहे. आणि बघा यांचा कसं चाललंय. आता आम्ही चाललोय कुठे वरती चाललोय. सेकंड मजला शाळा बघूया. आणि याच्याच पाठीमागे आहे प्रसादालय. म्हणजे काही झालं आता आम्ही समोर. तर चला बघू. इकडं आम्ही दर्शनाला रूमवरून फ्रेश वगैरे होऊन आता दर्शनाला चाललो आहे. आज भरपूर गर्दी आहे तरी पण सर्व बघू आता कसं काय होतं. बघू शकता तुम्ही. ठेवला असता ना आपण नाही तर. गाईज बघा इथे खूप दुकान आहेत. बघू शकता खूप छान मंदिर आहे. हे बघा
गाईच गर्दी बघू शकता इथं. गाईज बघा किती भारी डेकोरेशन आहे इथं. खूप गर्दी आहे बघा, लाईन बघू शकता तुम्ही. अलाउड नव्हता व्हिडिओ काढायला, मी थोडीशी क्लिप टाकले. सो चला आता बघूया. थांबलोय आता, कमसे कम 10-10:30 वाजला असतील आणि आम्ही चहा पिता इथं. पप्पा फ्रेश व्हायला गेलं वाटतं, तर चला